नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या गोव्याच्या पद्धतीमध्ये हिरव्या वाटणातली मच्छी फ्राय। सर्वप्रथम एक छोट्या मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। त्यात आपल्या तिखटाच्या आवडीनुसार मिरच्या घ्यायच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत, एक तुकडा आल्याचं घ्यायचं आहे, वरतून हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे, मग लिंबू पिळून घ्यायचा आहे एक, त्याच्यानंतर आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे। या सगळ्याची एक जाड पेस्ट करून घ्यायची मिक्सरला लावून। त्याच्यानंतर मच्छीला लावून घ्यायचं आहे, अर्धा तासासाठी बाजूला ठेवायचं आहे, म्हणजे तो मसाला व्यवस्थित मच्छीमध्ये मुरेल। त्याच्यानंतर एखाद्या भांड्यात बारीक रवा काढून घ्यायचा आहे, त्यात थोडीशी मिरची पावडर घालायची आहे आणि मीठ घालायचं चवीनुसार। त्याच्यानंतर साईडला एक तवा गरम करून घ्यायचा आहे, त्याच्यावरती मस्त आपलं केळीचं पान घालायचं, नसेल तरी चालेल, आणि त्याच्यानंतर मच्छीला रव्यामध्ये कोट करून घ्यायचं आहे आणि त्या पानावरती घालायचं आहे। त्याच्यानंतर खोबरेल तेल घालायचं आहे वरतून, खोबरेल तेल नसेल तरी चालेल, आपलं साधं जेवणाचं तेल वापरू शकतो। खोबरेल तेल आणि केळीच्या पानामुळे चांगली चव येते मच्छीला, आणि जोपर्यंत दोन्ही साईडून खरपूस भाजून होत नाही तोपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं। ब्राऊन झाल्यानंतर दोन्ही साईडून क्रिस्पी होईपर्यंत भाजायचं, आणि मग आपली गोव्याच्या पद्धतीची मच्छी तयार होते। धन्यवाद।